अ, नमस्कार. माझं नाव ॲडव्होकेट राहुल गासारे. तर ही कराची अशी परिस्थिती आली आहे की सगळा माणूस हवालदिल झालेला आहे. हवालदिल म्हणजे काय, की नित्यांत गरज असलेला माणूसही हवालदिल झालेला आहे की पैसे भरणार कुठून एवढे कराचे. 20-20, 25-25 हजार भरणार कुठून. अहो हा कर वसूल करा ना, MIDCतनं वसूल करा. इकडे लोकांचे कशाला गळे चेपताय आणि वसूल करताय तुम्ही, आणि नोटीस मारताय, आणि नगरपालिका येऊन नोटीस लावते. हे खेदात्मक म्हणजे खेदात्मक असं कृत्य करतायत नगरपालिका. हे करण्याचं त्यांनी थांबवावं. जर 700 फुटाचं घर मुंबईत फुकट मोफत राहायला मिळतं आहे त्यांना, ज्यांना कराची अशी अपेक्षा नाही आहे, असं जर होणार असेल तर मुंबईसुद्धा आणि पनवेल ही मुंबईपासून लांब नाही आहे, वंचित नाही आहे. तर पनवेलचं पण हेच गृहीत होईल, हे लक्षात ठेवावं सगळ्यांनी. मी पनवेल तालुका प्रकल्प समितीचा कार्याध्यक्ष आहे आणि गेल्या 4 वर्षापासून या पनवेल महानगरपालिकेने जो झिझिया कर लादलेला आहे, वाढीव मालमत्ता कर लादलेला आहे, या वाढीव मालमत्ता कराविरोधामध्ये आम्ही संघर्ष करत आहोत. पहिला प्रश्न आपण जो विचारलात की जे 7 नगरसेवक जे बिनविरोध झाले, खरं तर ही लोकशाहीची हत्या आहे. ह्या पनवेलमध्ये पहिल्यांदाच जर 7 नगरसेवक जर बिनविरोध झाले असतील, ते कुठेतरी ही राज्यघटनेचा त्या ठिकाणी अस्तित्व जो आहे हा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकशाहीची हत्या झालेली आहे. मला असं वाटतं की जनता ही राजा आहे आणि जनतेने तो ठरवला पाहिजे. पनवेल तालुका प्रकल्प समितीच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षापासून या पनवेल तालुक्यामध्ये 23 ग्रामपंचायत, जवळजवळ 50 ते 60 छोटे मोठे गावे, आदिवासी वाड्या यांना जो कर लादला गेला, परंतु सत्ताधाऱ्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की या 23 ग्रामपंचायतींना कुठल्याही प्रकारचा वाढीव कर लादणार नाही, परंतु तसं काय झालं नाही. आपल्याला सांगू इच्छितो, पनवेलची जनता गेल्या 2016मध्ये या महानगरपालिकेमध्ये विलीन झाल्यानंतर 23 ग्रामपंचायतींनी प्रचंड ताकदीनं विरोध केला होता या महानगरपालिकेमध्ये विलीन होण्यासाठी. आपल्याला सांगतो की 23 ग्रामपंचायतींचे सरपंचांनी त्यावेळेस लेखी विरोध केला होता की आम्हाला महानगरपालिका नको आहे, महानगरपालिका आले का मुलं आम्हाला भविष्यामध्ये कर मोठ्या प्रमाणात जाणार आहे. आणि झालं तसंच. 2020 नंतरच्या कराच्या पट्ट्या ज्या आहेत, मग नलपट्टी असेल, घरपट्टी असेल, ही प्रचंड वाढल्या आणि त्यामुळे झालं की या 23 ग्रामपंचायतीच्या जवळपास 50 ते 60 गावांमध्ये प्रचंड राग त्यावेळेस आला आणि मोर्चे असतील, आंदोलनं असतील, पायी आंदोलनं असतील किंवा 10 दिवस महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलनं झाली. प्रचंड राग व्यक्त केला. मी या पनवेलच्या जनतेला हे सांगू इच्छितो, जो कर आपल्यावर लादलेला आहे त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून आमसभेमध्ये ठराव पास केला आणि आमसभेमध्ये ठराव पास करून तो आपल्यावरती लादला गेला. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मार्फत तो जनतेच्या डोक्यावरती जो झिझिया कर लादला गेला, तो सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून लादला गेला. आणि म्हणून या ठिकाणी मला जनतेला या ठिकाणी आव्हान करतो, आपण हे विसरू नका. गेल्या 4 वर्षापासून आपण आंदोलनं केली, मोर्चे केले, धरणे आंदोलन केले, 10 दिवस त्या महानगरपालिकेच्या आपण मुख्यालयावर बसलो आणि गावातील नागरिक असतील, युवा तरुण असतील, महिला भगिनी असतील, हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी दिवसभर आपण बसलात आणि कुठल्याही प्रकारची दाद त्यावेळच्या प्रशासनानं आणि त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना आपल्याला दिली नाही. यांच्या हातामध्ये राज्य सरकार आहे, यांच्या हातामध्ये केंद्र सरकार आहे, यांच्यामध्ये हातामध्ये महानगरपालिका आहे, परंतु कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही. आणि असं असूनसुद्धा दाद न देऊनसुद्धा जर आता आपल्या घरापर्यंत मत मागण्यासाठी ते लोक येत असतील, तर मला असं वाटतं जनतेला मी आव्हान करतो. मी पनवेल तालुका प्रकल्प समितीच्या माध्यमातून कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी आव्हान करतो. मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. मी गेल्या 15 ते 16 वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक आणि बाकी क्षेत्रामध्ये प्रचंड ताकदीनं काम करतो, प्रकल्पग्रस्त संघटनांमध्ये काम करतो. मी जनतेला या ठिकाणी आव्हान करतो, काय ज्यांच्या हातामध्ये महानगरपालिका होती, ज्यांच्या हातामध्ये राज्य सरकार आहे, ज्यांच्या हातामध्ये या संपूर्ण यंत्रणा आहेत, त्यांनी 2016 पासून 2025 पर्यंत 9 वर्ष काहीच केलं नाही आपल्यासाठी कर कमी करण्यासाठी. तर आता ते सत्तेवरती आल्यावरती करतील काय? आपल्या घरामध्ये येणारे 1000 रुपये असतील, 500 रुपये असतील, 2000 रुपये असतील, ते आपल्यापर्यंत एका दिवसाची व्यवस्था करतील, परंतु आपल्यासोबत ते 5 वर्ष आपल्याला ते अन्याय करतील, आपल्या त्या शोषण करतील. या शोषणाच्या
प्रभावाला आपण किती दिवस बली पडणार आहात. आणि म्हणून आपण या ठिकाणी मतदार जागृती मंचाच्या माध्यमातून मतदारांना या ठिकाणी आवाहन करतो. मतदानाला जाताना आपल्या घराची घरपट्टी घेऊन जा. आपल्या लादलेला कर आहे तो आठवा. आपण केलेली आंदोलने आठवा आणि तरच या ठिकाणी मतं मागा. सत्ताधाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी मतं मागण्याचा अधिकार आहे का, हा या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. आणि मी मतदारांना विनंती करतो की सत्ताधाऱ्यांना मतदार टाकण्याचा अधिकार आहे का, हा या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. आणि जो उमेदवार तुम्हाला काय वाटतं? मला काय म्हणायचं आहे, ही महानगरपालिका आहे ना, हिने जो विकास बोलतात ना, तर विकास आपण आपला जर घर जर बघितला तर घरामध्ये आपण कुठली वस्तू आणताना आपण विचार करतो. ह्याने अगोदरच सगळा खर्च करून मोकळा झाला आणि आता आमच्या नागरिकांकडे पैसा वसुलीचा तगादा लावलेला आहे. उदाहरणार्थ झाले सगळीकडे बस स्टॉप बसवलेत नवीन, त्याची काही आवश्यकता नाही आहे. जिथे आवश्यकता आहे तिथे तुम्ही खर्च करा ना, अनावश्यक तिथे खर्च करता आणि तो सगळा कराचा बोजा आमच्या सामान्य जनतेवर नेता. आणि जनता का तेवढी भोळी नाही का मला कर माफ करा, असं कितीतरी वेळा 4 वेळा आम्ही सांगितलं तरी कर माफ केलेला नाही. म्हणून मला तर असं वाटतं की ज्यांनी कराचा बोजा ह्या लोकांवर नागरिकांवर लादलेला आहे त्यांना कुणीही मतदान करू नये. काय वाटतं तुम्हाला? मला हे विचारायचं आहे, जेव्हा प्रशांत ठाकूर तो काँग्रेसमध्ये असताना BJPमध्ये विलीन झाला ना, मग आज तेव्हा याच सुनील भैराने सांगितलं होतं की तो पलटू आहे आणि तो पलटू झाला. मग आज तुम्ही कसे गेलात मग BJPमध्ये? तुम्ही पण पलटूच ना. बरोबर आहे का उत्तर तुमच्याकडे? काय सांगताल यांना? मी काय सांगू, मी विचारते काय सांगाय. तुम्ही पलटू झालात ना, मग उत्तर आहे का त्याच्याकडे? काय विकास केलाय का दोघांनी मिळून, प्रशांत ठाकूर आणि ते? तेच ना, पैशासाठी सगळे विकले आता. मग जोपर्यंत पैसे भरमसाठ तसाच तो MLA झाला, काय झाला, पैसे चांगलं साठलेलं आहे. मग अजून पैशाची काय गरज आहे? उद्या मेला तर पैसे घेऊन जाणार आहे का तू? पैसे 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 करतायत सगळेजण. अरे थोडी तरी जाणीव ठेव ना, सेन्सिटिव्ह राहा तुम्ही. तुम्ही एवढं आजपर्यंत लोकांसाठी हे केलेलं आणि आज पलटू झालं तुम्ही. लाज वाटायला पाहिजे तुमची. मला लाज वाटते सुनील भैरा तुझा. आजच्या नंतर मी तुझ्याकडे येणार पण नाही ऑफिसमध्ये. असे पलटूराम नको आहेत आम्हाला. काय वाटतंय तुम्हाला? काय समस्या आहेत महिलांच्या पनवेलमध्ये? आता मेन सांगायचं झालं तर उमेदवार आपण कशासाठी निवडून देतो, हा जनतेच्या विकासासाठी असला पाहिजे, तर आपल्या शहराच्या विकासासाठी असला पाहिजे. तर आज तुम्ही आजची परिस्थिती बघाल. आज मी सुद्धा सर्वसामान्य नागरिक आहे आणि माझ्या गावातील जनता मला सुद्धा उभी करण्यासाठी प्रयत्न करत होती. पण झालं काय, प्रत्येक पक्षामध्ये तुम्ही बघाल तर कमीत कमी उभे राहायला तुम्हाला 25 ते 30 लाख रुपये पाहिजेत. एवढा पैसाचा खर्च करायचा असेल आणि आम्ही जर प्रामाणिकपणे जर काम करत असेल मग आम्ही पैसे कसे काढणार तिथून? आणि हे जे राजकारणी आहेत ते निवडून येतात, ते फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कामं घेतात आणि पैसा करोडो रुपयाचा पैसा होतात निवडणुकीमध्ये. आणि आलेला पैसा जसा पैसा जे निवडून येतील तो पैसा फावड्याने ओढून घेण्याचा प्रयत्न करतात आणि जनतेला दिशाभूल करून त्यांना खाली झोपवण्याचा प्रयत्न करतात. आजपर्यंत त्यांनी आमच्या पोटावरती पाय देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या 20 वर्षापासून 2020 सालीपासून आम्ही बरेच आंदोलनं केलीत, पण एका आंदोलनाला आम्हाला यश मिळालं नाही. मालमत्ता करासंदर्भात असेल, पाण्यासंदर्भात असेल. आज आमच्या इथे डेव्हलपमेंट प्लॅन येणार आहे. त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आमची जी जुनी घरं आहेत ती ठेवली जातील आणि नवीन जी घरं बांधलेली आहेत ती पूर्णपणे उद्ध्वस्त करणार आहेत. मग आम्ही राहणार कुठे? हा आमचा स्थानिकांचा खूप मोठा प्रश्न आहे. तसं बघायला गेलं तर आमच्या जमिनी या आम्ही सिडकोसाठी विविध प्रकल्पासाठी दान केलेल्या आहेत. मग त्यांनी दर 10 वर्षांनी आम्हाला जमिनी त्यांनी गावठा विस्तार वाढून द्यायला पाहिजे होता, पण तसं त्यांनी काहीच केलेलं नाही. फक्त लोकांची दिशाभूल केली आहे. आज तुम्ही बघायला गेलात तर दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी आम्ही कित्येक आंदोलन करतो, प्रत्येक वेळेस आम्ही रस्त्यावर उतरतो, पण कुठेतरी आम्हाला सर्वसामान्य जनतेला डावलण्याचा प्रयत्न केला जातो. आज तुम्ही बघाल तर देवेंद्र फडणवीस साहेब हे त्यांनी त्यांचे उद्गार काढले होते तोंडातून की येत्या 25 डिसेंबरला की दिबा पाटील साहेबांचं नाव घेतलं जाईल ज्यावेळेस विमान उडेल, पण अशी काहीच कुठेच घोषणा झाली नाही. मग जर मुख्यमंत्र्यांचे शब्द इतके हलके असतील मग सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? म्हणून माझं लोकशाहीला एवढंच सांगायचं आहे की कोणीही तुम्हाला 5-10 हजार रुपये देत असतील त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका आणि तुम्ही जो तुमच्या हक्कासाठी निवडून येईल आणि तुमची कामं करेल अशालाच तुम्ही निवडून द्या. ताई, काय तुमचे
कोण तुमच्या दोघी कोण बोलतोय हां. काय ह्या सगळ्या पनवेलच्या इलेक्शनबद्दल काय वाटतं? मला एवढंच बोलायचं आहे की लोकांनी आता अंधभक्त होऊ नये. त्यांना एवढं डोकं तरी आलं पाहिजे की खूप उशीर झाला आहे. एवढी वर्ष जे आपलं गव्हर्मेंट चालतं आहे ते काही काम न करता नेहमी दरवर्षी विजयी होऊन येत आहे. पण आता लोकांनी त्यांची समजूतदारी आणली पाहिजे आणि त्यांच्या विकासासाठी वगैरे त्यांनी चांगलं आणि रिस्पॉन्सिबल होऊन त्यांनी मत दिलं हवं. काय अडचणी जाणवतात पनवेलमध्ये वावरत? मला अडचणी फक्त पनवेलमध्ये नाही पण पूर्ण भारतात जे चाललं आहे की रेप होतात, मर्डर होतात मुलींचे, त्यांना दलित मुलींचे मर्डर होतात, तर त्यांना काही सोयी पण नसतात की पुढे त्यांच्यावरती काय कारवाई व्हायला हवी. ते तेवढं पुरतं करतात, त्याच्यानंतर काहीच नाही. आता ते सोनावणे आहेत सोलापूरचे, त्यांचं तिकडे मर्डर झाली, त्यांची एवढी लहान लहान मुलगी आहे, मुली रडत आहेत त्यांच्या, तर काही त्यांच्यावरती कारवाई नाही झाली. अमित ठाकूर तिकडे जाऊन आले, आपले चीफ मिनिस्टर कुठे जाऊन आले, एकनाथ शिंदे नाही गेले, कोण नाही गेलं. ते सर्व कोण बघणार? तुम्हाला फक्त हे हवं आहे की मतदार घ्या, उमेदवार घ्या आणि तेच तुमचं भाजपच चालवत राहा, असं नाही हवं. आणि तिकडे नॉर्थ ईस्टमध्ये उत्तराखंडमध्ये जे केस झालं अंकिता भंडारीचं, ते तर जग जाहीर आहे. त्याच्यावरती तरी थोडं बोलू शकता. तुम्हाला काय वाटतं? नाही. काय सांगाल पनवेलकरांना तुमचं काय आव्हान असणार? आता जे काही सांगितलं आहे त्याच्यात मी काय सांगू, जेवढं यांनी सांगितलं आहे तेवढंच त्यांना सांगा करायला. पनवेलमध्ये अडचणी आहेत का? भरपूर आहे. काय यांनी जे सांगितलं त्याच अडचणी परत परत मी कशाला सांगू काय. तुम्ही? सर 35 वर्ष झालं मी इथं आहे, म्हणजे पनवेलच्या बाजूला येतं कोण पसे कसरगणला. तर मतदानाच्या टायमाला तुम्हाला सांगतो हे खूप हातापाया पडून मतदान घेतात, देऊ तुम्हाला देऊ म्हणतात आणि काय मला घराची जागा किंवा घर असं नाही भेटत. काय करता तुम्ही? मी सिक्युरिटीमध्ये आहे. सिक्युरिटीमध्ये? हां, मग नाही तर आता सिक्युरिटीमध्ये लागलो, मोलमजुरी करूनच मुलाला शिक्षण हे. मतदान कुठे आहे तुमचं? कसरखंड पंचायत. म्हणजे पनवेल आता आहे का महानगरपालिकेत? हां आहे ना. काय साधारण दुसऱ्या काय अडचणी येते अजून? मला घर पाहिजे, जागा पाहिजे, घर पाहिजे. कुठं बी मला दिलं 2-4 पत्र्याचं तरी चालेल, मला काय जास्त अपेक्षा नाही. ठीक.